तर प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की इकडे आता कमळीचा डान्स होणार होता. पण या अनिकाने, दुष्ट अनिकाने कमळीला रूममध्ये कोंडून ठेवलेलं होतं आणि तिने आता तिचा डान्स हा कंप्लीट केलेला असतो. इकडे मात्र आता अन्नपूर्णेला असं वाटत असतं की कमळी कुठे आहे म्हणून. तिला आता बाहेर काढलंच पाहिजे म्हणून आणि ती जी आहे ती ऋषीला सांगत असते. ऋषीसुद्धा कमळीला शोधत असतो, तर त्याला कमळी ही कुठेच दिसत नाही. मग अन्नपूर्णा त्याला सांगत असते, तू काहीही झालं तरी कमळीला शोधून आण म्हणून. मला तिचा डान्स पाहायचा आहे आणि बक्षीस हे मला तिलाच द्यायचं आहे म्हणून. नाही म्हणजे बक्षीस हे तिला मिळालंच पाहिजे म्हणून आणि मला माझ्याच हाताने तिला मी बक्षीस देणार आहे. मग त्यानंतर ऋषी जातो आणि कमळीला शोधायला लागतो, तर कमळी एका दरवाजाच्या आतमध्ये अडकलेली असते. मग ऋषी तिला आवाज देतो आणि म्हणतो, थांब, मी तुझा दरवाजा खोलतो म्हणून. आणि त्यानंतर ऋषी जो आहे तिला दरवाजातून बाहेर काढतो. यानंतर आता इकडे कमळी येते आणि तिचा डान्स परफॉर्मन्स चालू होतो. मग अन्नपूर्णेला ते बघून खूप आनंद होतो. निंगीसुद्धा चीअरअप करत असते आणि ती अन्नपूर्णाच्या बाजूला येऊन उभी राहते. मग अन्नपूर्णा तिला विचारते, काय गं, कमळीला कोणी आतमध्ये कोंडून ठेवलं होतं म्हणून. आणि त्यानंतर निंगी सांगत असते की दुसरं कोण कोंडून ठेवणार, तीच आहे ती अनिका, तिनेच हे सगळं केलं असेल म्हणून. आणि त्यानंतर इकडे आता कमळीचा डान्स परफॉर्मन्स चालू झालेला असतो. मात्र आता ती डान्स करत असताना समोरच बसलेला असतो तो म्हणजे राजन आणि अन्नपूर्णा. त्यामुळे अन्नपूर्णेला कमळीच्या हातावरचा तो खून जी आहे ती दिसत असते आणि ती स्पष्ट खून तिला दिसलेली असते. त्यावरती ती एकदम आश्चर्यचकित होते आणि राजनला म्हणते, अरे राजन, तू पाहिलंस का, काही इकडे बघ ना जरा. तेव्हा राजन म्हणतो, काय गं आई, काय झालं म्हणून. आणि तेव्हा ती सांगते, अरे त्या कमळीच्या हातावरती जी तुला खून दिसते ना, ती सेम टू सेम आपल्या नातीच्या पण हातावरती होती ना म्हणून. तर तेव्हा तो राजन म्हणतो, हो गं आई, अशीच खून आपल्यासुद्धा नातीच्या हातावरती आहे म्हणून. तेव्हा अन्नपूर्णा तिला सांगत असते की अरे, माझ्या सासूबाईंच्या हातावरती सुद्धा अशीच खून होती म्हणून. आणि त्यानंतर तुझ्या नातीच्या हातावरती पण अशीच खून आहे म्हणून. त्यानंतर राजनला सुद्धा कळत नाही. तो म्हणतो, काहीतरी गडबड ही नक्कीच आहे म्हणून. असं कसं एकाच व्यक्तीच्या दोन व्यक्तीच्या हातावरची खून ही सेम टू सेम असू शकते म्हणून. आणि त्यानंतर अन्नपूर्णासुद्धा म्हणते की मला या गोष्टीचा आता फैसला हा करावाच लागेल. या गोष्टीचं मला काय गुपित आहे ते शोधावंच लागेल म्हणून. आणि त्यानंतर तिथे बाजूला ही निंगी उभी असते आणि निंगी विचारत असते की काय झालं म्हणून. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की काय अगं, कमळीचं गाव कोणतं म्हणून. मग ती कमळीचं तिला गाव सांगत असते. मग ती विचारते की कमळीच्या आईचं नाव काय आहे म्हणून. तर निंगी सांगते की कमळीच्या आईचं नाव सरू आहे म्हणून. मग ती म्हणत असते की तिच्या आईचं असं पहिलं नाव वगैरे गौरी वगैरे तर असं काही नाही आहे ना. तेव्हा तुमच्या गावामध्ये तर कोण आहे का गौरी नावाचं. तर ती म्हणते, नाही, माझ्या तर माहितीमध्ये गौरी नावाचं कोणीच नाही आहे म्हणून. त्यानंतर मात्र त्या दोघांनासुद्धा वाटतं की ही काय गडबड आहे नक्की म्हणून. आणि तर कमळीचा डान्स हा पूर्ण होतो आणि तिने खूप छान असा डान्स केलेला असतो. तर राजन सांगत असतो की मी हिचं जेव्हा पहिलं भाषण मी ऐकलेलं तेव्हाच मला हिच्यामध्ये काहीतरी गडबड वाटली होती. मला असं जाणवत होतं की ही आपलीच एक कोणतरी आहे म्हणून. आणि त्यानंतर आता बाहेर गेल्यानंतर इकडे कमळी जी आहे ती अन्नपूर्णेला भेटत असते आणि अन्नपूर्णेला विचारत असते की तुम्हाला माझा डान्स कसा वाटला म्हणून. त्यावरती अन्नपूर्णा म्हणते की खरंच तू खूपच छान डान्स केलास म्हणून. आणि त्यावरती अन्नपूर्णा विचारते, पण अगं, तुझ्या हातावरची हा जो तीळ आहे तो पहिल्यापासून आहे का, तुझी जन्मखूण आहे म्हणून. त्यावरती असते की ही माझी जन्मखूण आहे म्हणून. मग ती विचारते की तुझ्या आईचं म्हणजे आईचं नक्की नाव काय आहे ते. तेव्हा कमळी सांगते, माझ्या आईचं नाव सरू आहे म्हणून. मग कमळी तिला सांगत असते की माझ्या आईचं नाव गौरी वगैरे असं पहिलं कधीच नव्हतं म्हणून. आणि आमच्या गावातसुद्धा गौरी नावाचं कोणीच नाही आहे म्हणून. पण ती अन्नपूर्णा तिला सांगते, म्हणजे माझी एक मैत्रीण होती गौरी नावाची, ती पण तुमच्याच गावची आहे म्हणून. त्यावरती असं झाल्यानंतर मग आता आपण इकडे पाहतो, इकडे खूप राग आलेला असतो. तिची अगदी तडफड होत असते मित्रांनो.